नमस्ते, मी स्नेहल गरपणकर. SP9 मराठीमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत. तर पाहुयात आजची विशेष बातमी. कोल्हापूर जिल्ह्याचे नवनियुक्त पोलीस अधीक्षक नीलोत्पल बासू यांनी नुकताच पदभार स्वीकारल्यानंतर SP9 मराठी माध्यम समूहाच्या टीमने त्यांच्या कार्यालयात जाऊन सदिच्छा भेट घेत स्वागत व शुभेच्छा दिल्या. तर पाहुयात आजची सविस्तर बातमी. या भेटीदरम्यान SP9 मराठी न्यूज चॅनेलच्या प्रतिनिधींनी पोलीस अधीक्षकांसोबत सविस्तर चर्चा केली. यावेळी त्यांना शाल व भारतीय संविधानाची फ्रेम देऊन सन्मान करण्यात आला. नवनियुक्त SP बासू यांनी यापूर्वी विविध जिल्ह्यांमध्ये केलेल्या कार्याचा अनुभव तसेच कोल्हापूर जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था, वाढती गुन्हेगारी, सायबर क्राईम आणि आर्थिक फसवणूक यांसारख्या महत्त्वाच्या विषयांवर सकारात्मक चर्चा झाली. यावेळी SP9 माध्यम समूहाचे मॅनेजिंग डायरेक्टर सागर पाटील यांनी संस्थेच्या कार्याचा आढावा देताना एंटरटेनमेंट TV चॅनेलसह न्यूज चॅनेलच्या कामकाजाची माहिती दिली. तसेच निर्भया महिला सुरक्षा समिती महाराष्ट्र राज्य या उपक्रमाद्वारे महिलांसाठी हक्काचे व्यासपीठ निर्माण करण्याचेही त्यांनी नमूद केले. या उपक्रमाचे कौतुक करत SP बासू यांनी संपूर्ण टीमला शुभेच्छा दिल्या. तसेच लवकरच SP9 माध्यम समूहाच्या कार्यालयाला सदिच्छा भेट देण्याचे आश्वासनही त्यांनी केले. या सदिच्छा भेटीवेळी सागर पाटील यांच्यासह जाहिरात व्यवस्थापक श्रीकांत शिंदे, महाराष्ट्र PRO रोहित डवरी, बाहुबली भोसे, सिनियर व्हिडिओ एडिटर जान्हवी घोगळे, न्यूज अँकर स्नेहल गरपणकर, निर्भया महिला सुरक्षा समिती हातकणंगले अध्यक्षा सौ तनुजा बाहुबली भोसे, विक्रम कांबळे आदी उपस्थित होते. कोल्हापूरमध्ये कायदा व सुव्यवस्था अधिक मजबूत करण्याच्या दृष्टीने नव्या पोलीस अधीक्षकांच्या नियुक्तीबाबत नागरिकांमध्ये अपेक्षा व्यक्त होत असून माध्यम व प्रशासन यांच्यातील समन्वयाचे हे उदाहरण ठरले आहे. अशाच जिल्ह्यातील, राज्यातील व राष्ट्रीय स्तरावरील ताज्या बातम्या पाहण्यासाठी पाहत रहा SP9 मराठी न्यूज चॅनेल. या चॅनेलच्या माध्यमातून विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांच्या प्रेरणादायी मुलाखती तसेच महत्त्वाची माहिती आणि घडामोडी आपल्यापर्यंत पोहोचवल्या जातील. अशा नवीन बातम्या आणि माहिती मिळवण्यासाठी चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि हो, सबस्क्राईब करायला विसरू नका. पाहत रहा SP9 मराठी, युअर टाइम युअर न्यूज. धन्यवाद.